नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांकरता रिक्त जागा निघालेल्या आहेत. विशेष करून गट क आणि गट या प्रवर्गातील 50% जागा भरण्याकरिता एक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सो ह्यासाठी संदर्भातली एक्स्ट्रा माहिती जर तुम्हाला हवी असेल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि आपल्या रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यानंतर आता आपण मुख्य बातमीकडे येऊयात. ही जी आहे ही जाहिरात आलेली आहे 28/2/2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने म्हणजे बाय पोस्ट तुम्हाला पाठवायचे आहेत. कोणत्या ॲड्रेसवरती पाठवायचे आहेत त्याची सगळी माहिती डिटेल तुम्हाला सांगणार आहे. हे अर्ज प्रक्रिया भरती प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ती आहे 1 फेब्रुवारी, कालच सुरू झालेली आहे ही सगळी प्रक्रिया. आणि याच्यामध्ये अंतिम तारीख जो आहे परीक्षा शुल्क भरण्याचा ती आहे 28 फेब्रुवारीपर्यंत. 28 दिवस तुमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये वेळापत्रकामध्ये काय बदल झाल्यास किंवा सुधारित वेळापत्रक जे असेल ते www.dbskKV.org या संकेतस्थळावरती तुम्हाला त्याच्यामध्ये पब्लिश करण्यात येईल. याच्यानंतर निवडीचे सगळे अधिकार वगैरे सगळे ते राखून ठेवण्यात येतील. तुम्हाला किती वेतन द्यायचं, किती भत्ते द्यायचे हे सगळे 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला सगळं करण्यात येईल. गट क ची एकूण 45 पदं आहे. त्याच्यामध्ये पदाचं नाव आहे कनिष्ठ संशोधक सहाय्यक. हे एक पद आहे. ह्याची S13 ही श्रेणी आहे पगाराची. आणि त्यान्वये त्याला 35,400 रुपये इतकं पेमेंट ते 1,12,400 रुपये इतकं त्यांना पेमेंट देण्यात येईल. याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे. दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता. त्याची एकूण 4 पदं आहे. त्याचीसुद्धा S13 ही वेतन श्रेणी राहील. त्यानंतर पद तिसरं वरिष्ठ लिपिक. ह्याच्यामध्ये 3 पदं आहेत. याची वेतन श्रेणी S8 राहील. 25,800 ते 81,100 इतकी राहील. पद 4 लिपिकचं आहे. एकूण 6 पदं आहेत. त्याची वेतन श्रेणी S6 नुसार देण्यात येईल. 19,900 ते 63,200 इतके त्याची पेमेंट असेल. त्यानंतर कृषी सहाय्यक हे पद आहे. याच्यामध्ये एकूण 13 पदं आहेत. S8 ही श्रेणी आहे. वेतन 25,500 ते 81,100. त्यानंतर वीजतंत्री हे पद आहे. एकच पद आहे. याच्यामध्ये S8 ही वेतन श्रेणी आहे. 25,500 ते 81,100. त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य एक पद आहे. याची सुद्धा S8 ही वेतन श्रेणी आहे. प्रयोगशाळा परीक्षक सहाय्यक एक पद आहे. याची सुद्धा S7 आहे. प्रयोगशाळा सहाय्यक एक पद आहे. S8 आहे. प्रयोगशाळा सहाय्यक PHM एक पद आहे. 8 आहे. त्यानंतर यंत्रचालक बोट एक पद आहे. वेतन श्रेणी 8. 25,500 ते 81,100. त्यानंतर तांडेल हे पद आहे. एक पद आहे. वेतन श्रेणी S8. कृषीत्रचालक 2 पदं आहेत. याच्यामध्ये 7S ही त्याची श्रेणी आहे. वाहन चालकची एकूण 6 पदं आहेत. S6 ही वेतन श्रेणी आहे. 19,900 ते 63,200. कुशल मासेमार एक पद आहे. S7 ही त्याची वेतन श्रेणी आहे. मासेमार एक पद आहे. 7 S7 ही वेतन श्रेणी आहे. बोटमन डेक हँड एक पद आहे. वेतन श्रेणी S6. शिपाईची एकूण गट ड एकूण पदे 204 आहेत. शिपाई या पदाची ज्या भरती आहे त्यासाठी एकूण 36 पदं आहेत. सो याच्यामध्ये वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 असणार आहे. माळीची एकूण 5 पदं आहेत. 15,000 ते 47,000 S1 आहे. त्यानंतर पहारेकर एकूण 10 पदं आहेत. S1. त्यानंतर स्वच्छक जो आहे 2 पदे आहेत. वेतन श्रेणी S1. मदतनीस एक पद. वेतन श्रेणी S1. मजूर 150 पदे. वेतन श्रेणी 1. 15,000 ते 47,600 रुपये इतकी पदं आहेत. मजुरांची खूप जास्त पदं आहेत. आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अर्हतानुसार तुमच्या परीक्षा घेण्यात येतील. कनिष्ठ संशोधक सहाय्यक यासाठी कमीत कमी कृषी आणि विज्ञान शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये परीक्षा होईल 200 मार्काची. मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान संबंधित विषयाचे प्रश्न 120 विचारले जातील. आणि यामध्ये 100 गुण असतील आणि वेळ 2 तास असेल. कनिष्ठ अभियंता जे आहे त्याच्यासाठी सुद्धा सेम तोच सिलेबस असेल. त्यासाठी अभियांत्रिकी विषयातली पदवी असणं आवश्यक आहे. टंकलेखकसाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणं आवश्यक आहे. लिपिकासाठी सुद्धा 30 आहे. कृषी सहाय्यक ॲग्री डिप्लोमा किंवा ॲग्री डिग्री असणं आवश्यक आहे. वीजतंत्रीसाठी व्यावसायिकचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि मत्स्यविद्येची कोणतीही पदवी असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्यसाठी. प्रयोगशाळा सहाय्यकासाठी त्यानंतर यंत्रचालक बोट ह्याच्यासाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी असेल 60 गुणांची आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता असेल. तांडेल या पदासाठी कमीत कमी मत्स्य पदविका अभ्यासक्रम जो आहे तो त्याचा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर चित्रचालकसाठी सुद्धा एक परीक्षा आहे. याच्यामध्ये तुमचं 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
ट्रॅक्टर चालवायचं प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. वाहन चालक, कुशल मासेमार याची सुद्धा शारीरिक आणि फिजिकल आणि लेखी अशा दोन्ही परीक्षा याच्यामध्ये होणार आहेत. आणि ड श्रेणीमधले जे कोणी आहेत त्यांना कमीत कमी 7वी, 4थी, 10वी असणं आवश्यक आहे. प्रकृती सुदृढ पाहिजे. त्याच्यामध्ये 60 गुणांची व्यावसायिक चाचणी होईल आणि 40 गुणांची शारीरिक क्षमताचे पेपर होते. आणि याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती अर्ज करायची पद्धत पहिली तर ऑफलाईन आहे आणि याच्यामध्ये अर्ज A4 या A4 साईजवरती त्याला टंकलिखित करून 28/2/2025 पर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी कुलसचिव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या पत्त्यावरती ते सगळे अर्ज करून तुम्हाला पोचवायचे. याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ते 18 वर्षाच्या पुढची पाहिजे. माजी सैनिकासाठी ही 45 असणार आहे, 55 असणार आहे. SC ST OBC साठी राखीव प्रवर्गासाठी 43 आहे आणि इतर राखीव वर्गासाठी 38 आहे. सो अशा पद्धतीच्या या वॅकन्सी आहेत आणि ज्या सगळ्या पदसंख्या ज्या आहेत त्या प्लस मायनस होऊ शकतात. समांतर पद्धतीने त्याला आरक्षण दिलं जाईल. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार महिलांना आरक्षण आहे, खेळाडूंना आरक्षण आहे. त्यानंतर त्यांना लेखनिकच्या परीक्षेसाठी भूकंपग्रस्तांचा पदवीधर आवश्यक आहे. याच्यासाठी एकूण फी जी आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतकी आहे. त्याच्या नावाने DD काढायचा आहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश काढायचा आहे आणि नॉन रिफंडेबल असणार आहे. आणि परीक्षेची पद्धत बघा, हे तिथं सेंटरवरती येऊन तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि तुम्हाला जो अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी ते अर्ज तुम्हाला झेरॉक्स जोडायचे आहेत. कोणीसुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या अर्जासोबत जोडायच्या नाहीत. आणि जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन बोलवण्यात येईल. आणि ह्याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. अर्जाचा नमुना जो आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. उजव्या साईडला तुमचा तिथं फोटो लेटेस्ट लावायचा आहे. विषय त्याच्यामध्ये कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा त्याची माहिती लिहायची आहे. तुमचं नाव, आडनाव, जाहिरातीतील अनुक्रमांक, त्यानंतर सध्याचा पत्रव्यवहारासाठीचा पत्ता, तुमचा ईमेल ID, फोन नंबर, वय, धर्म, जात आणि कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केला आहे सगळ्या गोष्टींची पूर्तता याच्यामध्ये करायची आहे. शैक्षणिक पात्रता 10वी 12वी, त्याच्यानंतर किती गुण पडले, त्याच्यानंतर कुठल्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही डिग्री घेतली, सगळ्या गोष्टींची याच्यामध्ये पूर्तता आहे. तुम्हाला अनुभव आला असेल तर कुठल्या काम कधीपासून कुठपर्यंत चालू झालं, नोकरी सोडण्याचे कारण वगैरे सगळं लिहायचं आहे. रोख रक्कम, कोणत्या बँकेचा DD काढला त्या DDची पावती, दिनांक आणि हमीपत्र द्यायचं प्रतिज्ञापत्र. ही सगळी माहिती खोटी आहे. सगळे निवडायचे अधिकार वगैरे सगळे त्यांना आहेत आणि याची माहिती खोटी असल्यावर कायदेशीर कारवाई माझ्यावर होऊ शकते. तुमचं नाव सही आणि याच्यामध्ये सगळं स्टॅपल करून द्यायचं आहे. आणि प्रॉपर प्रतिज्ञापत्र जे आहे ते तुमचं वयाचं दाखलाचं आहे. हे सगळं विवाहित असेल तर विवाहित, तुमच्या कुटुंबसंख्या 2च आहे कारण गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्यामुळं 2पेक्षा जास्त मुलं चालत नाहीत. अविवाहित असेल तर अविवाहित तो दाखलासुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, क आणि ड पदासाठी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये ही पदं निघालेली आहेत. मॅक्सिमम लोकांनी याचा भाग घ्यायचा कारण 4थी पास ते ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्याच प्रकारची पदं याच्यामध्ये आहेत. जास्तीत जास्त कोकणातील लोकांनी किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. तुमची स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ मॅक्सिमम पद्धतीने पोचवा. रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन तुम्हाला एक सरकारी नोकरी मिळावी अशी सदिच्छा. धन्यवाद.